नमस्कार, मम्माज फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शेंगोळे. थंडीचे दिवस आले आहेत आणि तुम्हाला एखादी गरमागरम आणि पौष्टिक रेसिपी करायची असेल तर ही नक्कीच करू शकता. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, जिरं पावडर, लाल तिखट, मीठ, फोडणी घालण्यासाठी मोहरी आणि तेल आणि लसण. सर्वप्रथम आपण पीठ गव्हाचं टाकू, चणा डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ टाकू, एकत्र करू. अर्धा चमच मीठ, अर्धा चमच हळद, अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच लसणाची पेस्ट, अर्धा चमच जिरं, एकत्र पाणी टाकून चुरून घ्या. आपण पोळ्या लाटायसारखं अशा पद्धतीने असंच चुरून घ्या. नाही पातळ नाही आणि जास्त घट नाही. आपल्याला हळद पण लागणार आहे, विसरून राहिलेली आहे हळद. आपण चिमूटभर हळद घेऊ. हळद टाकली तर कलर येईल. शेंगोळे बरेच जणांना माहीत नसतात करायचे, कसे करावं काय नाही ते. माझा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच कराल शेंगोळे. नेहमीच भाजी पोळी वरण भात आपल्या रोजच्या जेवणामध्ये असते, तर काहीतरी बदल म्हणून हा प्रकार आपण करू शकता. निम्न झालेला आहे. झालं असं गोळपटावर पीठ टाकायचं. छोटा छोटा गोळा घ्यायचा. असं लांब लाटून घ्यायचं. बनवायचं, याला म्हणतात शेंगोळे. काय बरेच जणांना माहित नसतात शेंगोळे कशाला म्हणतात ते. लहान लेकरं मॅगी म्हणून मागतात ना, तर मग आपण हे शेंगोळे बनवून द्यायचे लहान लेकरांना, मॅगी सारखेच. खायला खूप पौष्टिक असतात. डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असल्यामुळं तिन्हीची चव फार वेगळी असते. म्हणून आपण करून बघायचं शेंगोळे.
याला फोडणी देऊन 10 मिनिटं शिजून घेऊन 2 चमच पाणी टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये उकळी आली की आपण त्याच्यात सोडणार आहोत. थोडीशी चिमूटभर मी उकळत्या पाण्यात हळद टाकते का तर कलर येण्यासाठी, आणि चिमूटभर मीठ. उकळी आलेली आहे. आपण 10 मिनिटं शिजून घेऊ. उकळी आल्याच्या नंतरच टाकायचं, कारण का तर उकळी येणं गेली तर टाकलं तर हे एकाला एक चिटकून बसते. म्हणून आता अशा प्रकारे उकळी आलेली आहे पाण्याला. आपण याच्यात एक एक तोडणार आहोत. शिजले काय ते बघूया. छान शिजले. आता एका बॉल मध्ये काढून तुम्ही जास्त पण करू शकता. मी फक्त 2च माणसाचं केलेलं आहे. याला गोल गोल असतात. लहान मुलं आवडीनं खातात. तुम्ही पण असं लहान मुलांना करून द्या.